हल्ली जुना तांदूळ म्हणून ना काही देतात दुकानवाले. अरे काय करायचं? ईशा बेबी कसे आहात पटेल काका? ईशा कशी आहेस? मी मस्त. शरंजामी साहेब तुमचे दुकान सॉरी तुमचा बिझनेस सगळं ठीक आहे ना? व्यवस्थित आहे. हे मध्ये निमकरांच्या घरांच्या वांदा झाला ना, मला वाटलं आता परत तू भेटते की नाही, पण निमकर परत आले ते बरं झालं. तुम्हीच केलं ना ते सगळं? नाही असं काही नाही. कसे आहात सर? हो गाडी पाहिली खाली म्हणून लगेच धावत आलो बघा. लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा येताय ना? अगं काय ईशा बेबी सांगायचं तरी, जरा दाराला तोरणं वगैरे लावली असती की नाही? हो ना, अख्खी चाळ सजवली असती मंडळाच्या खर्चानं, एकदम जागा मागा, आणि फुलं पण टाकली असती तुझ्या वाटेत. साहेबांना आवडतात ना. मला माहिती असतं तर सांगितलं असतं. मलाच माहित नव्हतं. सरप्राईज दिलं मला इथे आणून. बरं आता सरप्राईज दिलेत ना तुम्ही, तर आधी आमच्या घरी चला, छान डिश बनवते तुमच्यासाठी. ए नाही आधी आमच्या घरी. माझं घर तर इथेच आहे ना. नाही नाही यांच्याकडे नको, तुम्ही आमच्याच घरी चला. ग्राउंड फ्लोअरलाच राहतो, 1 नंबर खोली. शरंजामी साहेब माझ्या बायडीने आज उंदियू बनवलाय, 1 नंबर टेस्टी असतो माहितीये. तुम्ही यायलाच पाहिजे. लेस ऑइल, एकदम हेल्दी. आलं तर आधी ईशाच्या घरी तर जातो, मग येतो. हो निमकर आहेत घरी. हो येतो. कुठं ठेवलंयस नेमकं? अहो मला काय माहिती, तुम्ही जरा नीट बघा ना, ड्रॉअर मध्ये बघा. त्या सगळीकडे शोधून झाले, ड्रॉवर सुद्धा बघून झाले. गंजलंय वगैरे असं वाटून टाकून नाही दिलंस तू ते? मी कशाला टाकू, तुम्हीच नीट बघा. आणि अहो किती पसारा करून ठेवलाय, आवरा होतो. नाही, नेल कटर सापडल्याशिवाय मी उठणार नाही. नेल कटर कपाटाच्या मधल्या कप्प्यात आहे. अरे बाप. ईशा या जवळ बापू या. या बसा. अहो पसारा आवरा ना तो. हो पाणी आणते मी आलेच. अहो जावई बापू, तुम्ही आधी येणार हे माहिती असतं तर काहीतरी स्पेशल केलं असतं. हो कशाला आई? काही हरकत नाही. काही हरकत नाही, अजून सुद्धा स्पेशल करू शकते मी. चहा घ्याल ना? आले असा चालेल. आणते. बाबा राहू दे, बसा तुम्ही. पुष्पा, नुसतं चहाचं काय विचारतेस? दुसरं काहीतरी विचार ना, काहीतरी खायला दे. हो हो नाही त्याची खरंच काही गरज नाही आई. जावई बापू, आज लकी आता तुम्ही. का? आज तुमच्या आवडीचा एक पदार्थ केलाय मी. कुठला? पोळीचा लाडू केलाय. नको. आवडतो ना तुम्हाला? विशेष नाही. अरे असं काय करते सावंत? लग्नामध्ये एवढा चांगला शो केला शरंजामीने आपला, केवढा मोठा लगीन बघायला मिळाला. अगदी बरोबर आहे पटेल. रात्री बसूयाच आपण त्यांच्या बरोबर, पार्टी व्हायला पाहिजे. काय नाहीतर काय. अरे आपल्या चाळीची काय शान आहे की नाही? लग्नानंतर पहिल्यांदा आलीत ते इकडे, आपल्याकडून मोठा वेलकम झालाच पाहिजे. अहो ते सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला लग्नातलं आठवतंय का? काय काय? हो त्या झेंडेंनी आपल्यासाठी गाडीमध्ये कसला स्टॉक ठेवला होता. अरे ते कोण विसरेल? आयुष्यात अशी दारू कधी प्यायलोच नाही आपण बाबा. अरे बाबा, ती आपल्याला सगळी फुकट प्यायला मिळाली रे. करोडो रुपयांचे मालक आहेत ते. हजारो रुपयाचा त्यांचा ब्रँड असेल. पटेल, तुम्ही स्पॉन्सर करताय का? मी स्पॉन्सर नको का? अरे काय झेपेल ते करूया. मी आले हजार. डायरेक्ट स्पॉन्सर. मॅमकर, तुम्ही स्टॉक आणताय का? स्टॉक नाही का? गेले. अहो सावंत, ते नाही करणार, त्यांचा उपवास आहे आज. या सगळ्यांनी पळ काढला, आता करायचं काय?
एक काम करू, तुम्हाला झेपेल ते तुम्ही करा, मला झेपेल ते मी करतो, चालेल ना? ओके चला चला घ्या घ्या लाडू घ्या. आई अगं त्यांना नको देऊ सत्ता. का? अगं आई ते ब्रेकफास्ट करून निघालेत. अगं मग काय झालं, त्या छोट्या छोट्या लाडवांनी काय होणार आहे, नाही का हो? आई शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची असते ना त्यांना. अगं ते काहीच नाही बोलत आहेत, तूच आपली नाही नाही करतेय. असू देत, घ्या हो घ्या. अगं एका लाडवानं काय होणार आहे ईशा? आणि हे बघा, माणसाला आवडतं ना ते त्यांनी नक्की खावं, काही त्रास होत नाही. मग नको ना, ते खातील नंतर. ईशा आली. ईशा कधी आलीस आणि हाक तरी मारायचीस मला. अगं आत्ताच आलेत आणि बोलवायलाच येणार होते. कधी जाताना. एनिवे विक्रांत सर, मी आता माझ्या मैत्रिणीला घेऊन जाणार आहे गप्पा मारायला. खूप दिवस उपास झाला आमचा. चल चल. काय विक्रांत सर, सॉरी हा, म्हणजे तुम्हाला विचारायलाच विसरले. कसे आहात तुम्ही? कसा दिसतो? एकदम टकाटक. येतोच आम्ही. चल. बरं झालं गेली, एका लाडवाने काही होत नाही. घ्या हो घ्या लाडू खा. नाही आई, खरंच नको मला. अहो जावई बापू, असं काय, पहिल्यांदा घरी आलाय, खा. अहो पण आता नकोय मला. घ्या बघू. अहो निमकर, आमचा एक फोटो काढा ना, सेल्फी सेल्फी. अगं खाताना कशाला फोटो काढायचा आहे, नंतर निवांत झाल्यावर काढू की. हो मग काय झालं, पहिल्यांदा जावई बापू घरी आले आणि मी लाडू भरवते, असं काढा ना. थांब थांब थांब. आग्रा. मला हा हा हा, रेडी? हा. कसा झालाय? ओ मॅडम. अच्छा, म्हणजे तुमचा जीव अजूनही तिथेच अडकलाय तर? अगं नाही, ते फक्त पोळीचा लाडू आणि सासूबाई आणि जावई ते दोघं काय ते बघून घेतील. हा बस ग. काय मिसेस तरंजामे, कसं वाटतंय? कशाबद्दल? लग्नानंतर पुन्हा या जागेवर बसताना कसं वाटतंय? तुला आठवतंय ईशा, आपण कित्येकदा याच जागेवर तासन तास बसून तुझ्या प्रेम कहाणीतले कितीतरी टर्न्स आणि ट्विस्ट डिस्कस करायचो. म्हणजे बघ ना, कधी आनंद, कधी टेन्शन, कधी उत्साह तर कधी अश्रू. सगळं काही पाहिलंय ना ग या जागेने. हो ग. ईशा, तुझी तिकडची जागा कशी आहे ग? म्हणजे तुझं सासर कसं आहे? रुपाली, खूप छान आहे तिकडे. तुला माहितीये, आई साहेब अगदी आईसारखी काळजी घेतात माझी. आणि जयदीप भाऊजी आहेत ना, ते मला माय फ्रेंड वहिनी म्हणतात. एक मिनिट, काय म्हणतात? माय फ्रेंड वहिनी? वा, हे भारी आहे का? लग्नानंतर कसं वाटतंय? DDLJ मध्ये काजोलला शाहरुखचा हात धरून ट्रेन मध्ये चढताना जसं वाटलं असेल ना, सेम तसं वाटतंय. क्या बात है सॅनोरिटा. नमस्कार, येऊ का? अरे या या सावंत या. नमस्कार विक्रांत सर. अहो माझ्या बायकोने ताजा ताजा चिवडा केलाय. अरे बाप, कशाला एवढं तुम्ही? आवडेल तुम्हाला, घ्या. अहो घ्या.
कशी झाली चव? आवडली? छान झालं सांगा वहिनींना. आमची ती सुद्धा येणार आहे तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन. हो का? माईमकर या या. अगं बाई माईमकर, तुम्ही एवढ्या वेळात मार्केटमध्ये जाऊन पण आलात? काय? घ्या घ्या. ही कचोरी फार फेमस आहे बरं का. घ्या घ्या. बाबा तुम्ही घ्या. हो घेतो. अरे अरे बिपिन, अरे अहो, मी खास आहे त्यांचं. मी जाऊन दोन मिनिट. एक मिनिट सर, तुम्ही मला ओळखलत ना? अरे असं काय करतोस बिपिन? हा सर, माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी खास शाही मिठाई आणलेली आहे, तर घ्या ना प्लीज प्लीज. अरे आता खूप गोड खाल्लं, आता खरंच नको बिपिन. अहो घ्या हो, प्रेमाने देतायत ते, घ्या. हा घ्या ना थोडासा प्लीज. अगदी थोडा घे. हो. अरे कदम साइड दे. अरे काय पटेल गरम जिलेबी आहे. अहो, वहिनी. एक मिनिट काय लाईन लाव. ओ वहिनी थोडी जागा द्या. अरे पंडित साईड. येऊ का? या पटेल. चला सर, पुढे जागा नका ठेवू. पुढे ओ घ्या काही त्रास होणार नाही. होममेड आहे. अहो बाबा घ्या घ्या. आईनं पण नाही. घ्या तुम्ही पण घ्या. ए ईशा, ते जयदीप सर घरी कसे असतात ग? म्हणजे ऑफिस मध्ये सदान कदा चिडलेलेच असायचे. खूप छान आहे, निरागस आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे माझ्याशी एकदम मैत्री झाली आहे त्यांची. माय फ्रेंड वहिनी. नमस्कार विक्रम साहेब. अरे नमस्कार. आमच्या मंडळाच्या तर्फे. थँक्यू. तुम्ही दोघीकडे हसत काय बसलाय? तुला माहितीये विक्रांत सरांना भेटायला तुझ्या घराबाहेर रांग लागली. रांग. तू चल लवकर. अगं चला लवकर. हळू. काय पाहिजे तुम्हाला? चाळीमध्ये ती निमकरांची जावई आलीत ना, त्यांना काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे ना आपण. मग काय देणार? अहो काय करताय? आता थोड्या वेळासाठी हार घेतो, माफ करा. अहो ही भेट वस्तू देणार आहात का? एक राऊंड होऊन दे. पटेल बाजूला सगळ्यांनी बाजू व्हा. जावई बापू इलियात. कोकम सरबत आहे, खास कोकणातून मागवलंय. ते राहू देत, आधी माझ्या हातचे पोहे घ्या बरं. दाणे घालून केलेत, ईशाला पण फार आवडतात. आणि हे खाल्ल्यानंतर तुम्ही हे कोकम सरबत घ्यायचं. काय वहिनी? हा चालेल. या घ्या. बाबा काय चाललंय सगळं? आता काय करू? चाळकरांना केवढा उत्साह आलाय ना, मी कसं थांबवणार त्यांना? बाजू सरकार. बाजू. काय करताय? अहो असा चंदनाचा हार गळ्यात कुणी घालतं का? असू द्या ना हो, आपल्या चाळीचे बडे जावई आहेत ते. इकडे तुम्ही सगळे इथे प्रेमाने आलात, खूप छान वाटलं. पण आता थोड्या वेळाने येता का? सरांना तेवढाच आराम मिळेल. आई सांग ना सगळ्यांना. या हा, परत या. जरा त्यांना आराम करू दे, मग नंतर या. तुम्ही थांबा हो वहिनी. विक्रांत साहेब, आमच्या सगळ्यांसाठी काहीतरी सांगा ना जरा.
म्हणजे उपदेश पर 2 शब्द बोला ना. हो, उपदेश म्हणजे चांगला संदेश द्या सगळ्यांना. तुम्ही सगळेजण इथे इतक्या प्रेमाने तुम्ही अगं पाणी आण जा. हो. हा, पाण्यात सुद्धा जागा नाही माझ्या पोटात. माझ्या दुकानात पाचक आहे, आणून देऊ काय? पोटाला एकदम आराम भेटेल. हो, यांचा पाचक रस ना फार चांगला असतो, पोटाला बरं वाटतं. आणू देत का? आणा आणा, पोट बिघडणार नाही तर काय. हो, काय काय खाऊ घातलंय तुम्ही सगळ्यांनी यांना. विक्रांतराव, तुम्ही जरा पडा, थोडासा आराम घ्या, बरं वाटेल. तुम्ही काळजी करू नका साहेब, आमच्याकडे ना वेस्टर्न करून घेतलेलं आहे. या वेस्टर्न टॉयलेट. पाचक आहे, बरं वाटेल. सर, सर तुम्हाला उलटीसारखं होतंय का? अहो, मी टिल्लूंकडनं काही आणू का? त्यांच्याकडे खूप चांगलं औषध आहे, त्याने बरं वाटतं. आई अगं नको, आम्ही निघतोच आता, घरी जातो. हे काय निघालात लगेच? हो ना, जावई बापूंची गप्पा पण नाही मारता आल्या नीट. हो आई, पण अगं ते तरी किती वेळ देणार ना ग. आम्ही निघतो आता, येतो परत. नाही, आपण थांबूया. पण सर, तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? हो, ते ठीक आहे, पण आईंबरोबरच्या गप्पा राहिल्याच आणि त्या व्हायलाच पाहिजेत, नाही काय? हो ना. बरं ठीक आहे, मग आपण अजून थोडा वेळ थांबू आणि उशिराने निघू. चालेल चालेल, ठीक आहे. हे चांगलं केलंस. म्हणजे रात्री आपण सगळेजण एकत्रित जेवू छानपैकी. पुष्पा, मस्तपैकी पिठलं भाकरी आणि ठेचा कर, विक्रांतरावांना आवडेल. अहो बाबा, तुम्ही जेवणाचं तर काही बोलूच नका. अगं, जेवणाच्या वेळेपर्यंत त्यांना बरं वाटेल बेटा. आणि तुमची काय ग, स्वतःचीच गाडी आहे, थोडस उशिराने निघालं तरी काय फरक पडणार आहे? खरंय. नाही, आम्ही आज रात्री इथेच राहू. सर, अगं बाई, खरंच? का म्हणजे जावई त्याच्या सासूरवाडीत राहू शकत नाही का? नाही नाही, असं नाही. काही प्रॉब्लेम आहे का? छे, प्रॉब्लेम काहीच नाही. हो हो, नाही खरंच काही अडचण नाही. राहा ना तुम्ही इथेच, आपण ऍडजस्ट करू. सर, तुम्ही 2 मिनिटं बाहेर येता? का? इथे बोल ना. बाहेर या ना, 2 मिनिटं. आई, आम्ही आलोच. चला. काय ईशा, काय झालं? आपण खरंच इथे राहणार आहोत? हो. अहो सर, तुम्हाला असा छोट्या घराची सवय नाहीये. तू विसरलीस का की मी सुद्धा चाळीत राहायचो कधी काळी? हो सर, पण त्याला अनेक वर्ष झाली आता. बघूया. मला असं वाटतं की एखादी मुलगी सासरी आहे त्या परिस्थितीत ऍडजस्ट करून राहते ना आनंदाने. मग मी जर माझ्या सासरी राहिलो ऍडजस्ट करून आनंदाने तर काय प्रॉब्लेम आहे? माझं सासर आहे. अहो सर, पण इथे साध्या चादरी उशा पण नाहीये तो पुरेशा. मला यातलं काही नसेल तरी सुद्धा चालेल. सर, माझं ऐका. ईशा, मला सांग, मुली जेव्हा लग्न करून त्यांच्या सासरी जातात तेव्हा कोणी विचार करतं का की त्या मुलीला झोपायला नीट गादी मिळाली असेल का, उशी मिळाली असेल का, चादर मिळाली असेल का? एवढी काळजी कोणी करतं? एवढा विचार कोणी करतं त्या मुलीचा? मग पुरुषांनी जर घेतलं जुळून तर काय प्रॉब्लेम आहे? सर, माहेमकर काका असेच खोकत असतात रात्रभर. तुम्हाला खरंच नाही झोप लागणार इथे.
ईशा मला काही प्रॉब्लेम नाहीये. सर प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण तुम्हाला उद्याला ऑफिस आहे आणि कामही असेल ना खूप, मग झोप नको का व्हायला तुमची नीट? ईशा मला सांग, आता आपण कंपॅनियन होत नाही एकमेकांचे. तू माझी नको काळजी करूस. काय गो गप्पा चालल्यात वाटतं. नाही चालू द्यात. तसंही विक्रांत सरांना एवढा मोकळा वेळ कधी मिळणार ना. काही चहा कॉफी लागला तर सांगा मला. आणि तू आहेस ना माझ्यासोबत. मी एकटा कुठे आहे बघू ना, काय प्रॉब्लेम आहे. आपण राहूया इथे, डोंट वरी.